सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा, तर दोघांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर बघा अजित पवारांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, तर अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक झाल्याची माहिती। धारूर पोलिसांची मोठी कारवाई। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू। पुण्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यात जीबीएस बळींची संख्या आता 6 वर। सांगलीमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय। संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिडको परिसरात 5 वर्षीय चिमुकल्याच्या कारनं चिरडलं, तर आता 5 वर्षीय चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू। वडील मोबाईलमध्ये गुंग, डोळ्यांसमोरच मुलाचा अपघात। सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची